मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द हाऊस बिल्डर या पाठाचा राहिलेला भाग समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण पाठ समजून घेऊया. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. बांधकाम सुरू झाले. दाखवलेल्या ठिकाणी बांधले जाणारे हे सर्वात सुंदर डिझाईन केलेले घर होते. However, the mason could not put his mind and heart in his work. मात्र गवंडी आपल्या कामात मन आणि लक्ष घालवू शकला नाही. He did his work very roughly and carelessly without interest or dedication. म्हणून त्याने आपले काम अतिशय ढोबळपणे आणि निष्काळजीपणे आवडीशिवाय किंवा समर्पणाशिवाय केले. Even the building material used was of low quality, but he did not care. वापरलेले बांधकाम साहित्य अगदी कमी दर्जाचे होते, परंतु त्याने त्याची काळजी केली नाही. He simply wanted to complete the job in haste and finally retire. त्याला त्याचे काम लवकर पूर्ण करायचे होते आणि निवृत्त व्हायचे होते. The house was ready earlier than expected. Very roughly made structure, weak walls, poor finish and did not look as good at all as designed. घर अपेक्षेपेक्षाही लवकर तयार झाले होते. अगदी ढोबळपणाने बनवलेल्या रचना, कमकुवत भिंती, खराब फिनिशिंग तसेच डिझाईन केल्याप्रमाणे ते अजिबात चांगले दिसत नव्हते. Yet the mason did not care. परंतु त्याला त्याची काळजी नव्हती. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. त्याने कंत्राटदाराला कळवलं की घर तयार आहे आणि या घराची चावी आपणास देण्यासाठी आपली प्रतीक्षा करीत आहे. The contractor arrived at the site. He had a file of legal document in his hand. कंत्राटदार घटनास्थळी दाखल झाला. त्याच्या हातात कायदेशीर कागदपत्रांची फाईल होती. The mason handed over the new house keys to him. गवंडीने त्याच्याकडे नवीन घरच्या चाव्या दिल्या. But the contractor did not step forward to enter the house to see it. परंतु कंत्राटदाराने घर पाहण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी पाऊल सुद्धा टाकले नाही. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said beaming happy tone. त्याऐवजी मोठमोठ्याने हसत त्याने घराच्या चाव्या आणि फाईल गवंडीकडे दिली आणि आनंदी स्वरात म्हणाला, These are the ownership documents of this new house in your name. हे तुझ्या नावावर असलेल्या या नवीन घराच्या मालकीची कागदपत्र आहेत. The house is yours. हे घर तुझेच आहे. I had planned it as a gift for you. तुझ्यासाठीच भेट म्हणून मी ते नियोजित केले होते. मित्रांनो, या पाठावर आधारित आपणास काही मार्जिन क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यांना समजून घेऊया. यामधील पहिला प्रश्न, वाय वॉज द मेसन अ व्हेरी गुड वर्कमॅन? म्हणजे गवंडी एक चांगला कारागीर का होता? आन्सर, बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्ले इन हिज वर्क. कारण तो त्याच्या कामात उत्साह, परिश्रम आणि प्रामाणिकपणा दाखवत असे. पुढील प्रश्न दुसरा, व्हॉट सडन डिसिजन डिड द मेसन टेक? म्हणजे गवंडीने अचानक कोणता निर्णय घेतला? आन्सर, टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. इमारत बांधकामातून निवृत्त होण्याचे. पुढील तिसरा प्रश्न, व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस? म्हणजे शेवटच्या घराच्या कारागिरीमध्ये काय तफावत होती? आन्सर, व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर,
weak walls, poor finish, and did not look as good at all as design. अगदी ढोबळपणाने बनवलेली रचना, कमकुवत भिंती, खराब फिनिशिंग तसेच डिझाईन केल्याप्रमाणे ते अजिबात चांगले दिसत नव्हते. चौथा प्रश्न आहे, व्हॉट शॉक अवेटेड द मेसन? म्हणजे गवंड्याला काय धक्का बसला? आन्सर, These are the ownership document of this new house in your name. The house is yours. तुझ्या नावावर असलेल्या या नवीन घराच्या मालकीची कागदपत्रे आहेत. हे घर तुझेच आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण द हाऊस बिल्डर हा पाठ समजून घेतला आहे. धन्यवाद मित्रांनो.